अडलं नडलं काय पण घडलं मोडला परपंच अडलं नडलं काय पण घडलं मोडला परपंच राम राम सरपंच राम राम सरपंच राम राम सरपंच राम राम सरपंच सरपंच झालो मी एकदाचा सरपंच झालो मी सरपंच सांगितलं माझा हात दाबत नको जाऊ आता टटकन मोडला का दिशी कोण कुणाचा हात दाबतय तुम्हीच रोज हात धरताय माझा चांगलं सपन बघतो तुम्ही काय नाही माणूस आहे जगात असा कोणी माणूस असतं का रोज एकच सपन बघणारा स्वप्न तरी वेगवेगळी बघावी माणसानं अगं काय असं करती सविता त्या स्वप्नामध्ये तू बी असते मिरवणुकीत माझ्याबरोबर अय्या खरं काय नाही चांगली शालून इथून टेस्टात माझ्या शेजारी उभी असते आता तुला घेतल्या वगैरे मिरवणूक काढणार आहे मी नशीब स्वप्नात तरी घेऊन जाताय मला कवा सरपंच पदाचं भूत उतरणाऱ्या या माणसाच्या डोसक्यावरनं काय माहित तुमचे कार्यकर्ते आलेत बघा दारात जावा बघा जावा काय म्हणतात ते त्याचे एक काय काम नाही तुम्हाला काय धंदा नाही पल्ले अंतरून काढून घे का उठा आता ओ पप्पा उठा आता अंतरून काढू दे मला कॉलेजला जायचंय काय गे पल्ले तू बी आईसारखी खेकसायला लागली का माझ्यावर हा हळू की जरा मला बी उडशील त्याच्याबरोबर चहा टाकाल सांग सांगते राम 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 बसा बसा रे बसा 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 पल्ले आणते माझ्यासाठी पण आण आज इतक्या लवकर कुठलं सरपंच आज काय झालं तुमची मिरवणूक जरा लेट चालली म्हणून लेट असं आहे होय गाव पेटल्यावर आणि ही मंडळी इकडंच का दावत येते राम राम सोडत राम 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 सरपंच बसा 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 बसणार बस बोलले साखर संपली गावची सोमदेव पुढारी मंडळी एकदम अरे उठू तरी द्यायला का पोपटराव अहो गावचं भावी सरपंच आहे सा तुम्ही तुमच्या सारख्यानी पहाटे 5 वाजता उठलं पाहिजे काय आप्पा तुम्ही किती वाजता उठता
मी 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 उठतो माझ्या टाइमाला. मग ती बी त्यांच्या टायमिंगला उठतात. कशाला आलाय ती सांगा. सरपंच एक तिढा निर्माण झालाय, तो तुमच्याशिवाय सुटायचा नाही मला. कसला चिडा? नाऱ्या तबा बाप्पा, मी सगळी व्यवस्थित सांगतो. तुम्ही बोला चेअर. चेअरमन, अहो त्याचा तिढा त्याला सांगू द्या, तुम्ही कशाला सांगताय? बर ना, तू सांग. आप्पा, त्यानं मला सगळं व्यवस्थित सांगले. मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. तुम्ही बोला चेअर. हो चेअरमन, तुम्हाला पुढे पुढे बोलायची लय सवय. दिसला माहिती घेतला हातात. अहो त्याचं दुखणं आहे, त्याला सांगू दे की कुठे कुठे दुखतंय ती. तुम्ही कशाला उगाच डॉक्टर होताय? काय तुम्ही सांगताय का मी जाऊ? आम्ही इथं बसून काय करू? तू चल साबण लावायचं आणि तू पाठ चोळायला चल. चल. हो हो सरपंच, हो. बसा तुम्ही, बसा बसा. ही काय गुन्हाचं माहिती ना? बसा तुम्ही, बस. नाही तर काय, यो सांगणार त्यो सांगणार त्यो सांगणार. चेअरमन तुम्ही सांगा. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की नाऱ्याला काही पोरबाळ नाही ते. हा, त्यासनीच नाही, सगळ्या गावाला माहितीये नावला एक पोरबाळ नाही म्हणून. अरे गोप्या, मी ते सांगतोय, मला काही बोलून देतोस का नाही? मगापासून तुम्हीच बोलताय की, बोला. तर नाऱ्याचं असं म्हणणं आहे की मला दुसरं लग्न करायचं आहे. वा चेअरमन वा, इथं आमची पिशी ओलांडली तरी आमची लगीन होईनार आणि ह्याला कोण पोरगी द्यायचं? तर लगीन करायचे ना, नको आला आहे घाला. बरोबर आहे. अरे थांबा सांगत्या, त्याला पोरगी देतील तर नाही देणार. चेअरमन तुम्ही बोलाव पुढं. तुम्ही बोलाव. बोला. तर नारूच्या पप्पा मी जाते कॉलेजला. हा जा. तर नारूच्या बायकोचं असं म्हणणं आहे की यानं जर दुसरं लग्न केलं तर माझं कसं? हो, आता तुमचं काय? ए अडाण्या, अरे माझं कसं म्हणजे त्या नाऱ्याच्या बायकोचं कसं? बरोबर आहे त्या माऊलीचं. माऊली, अरे तीच माऊली रात्री चावली मला. ए नारे, अरे तुला हाय ती बायको ऐकते काय? आले का, तुला एक बायको सांभाळायची होईना आणि निघालाय दुसरं लगीन करायला. अरे लेकानो, तुम्ही तरी गप बसा की. एकानं तोंड घातलं की सगळ्यांनी घातलंच पाहिजे का? नाही तर काय. चेअरमन तुम्ही बोला बरं. तर पुढं असं झालं, दोघांची लागली रात्री भांडणं आणि बायको गेली की थेट नदीवर. अहो जीव द्याला. मग मी काय घाबरतो काय? जा तुझ्या आई घाल म्हटलं. काय म्हटलं? का तुझ्या आई घाल. मग तिला सांगितलं, तू जर तिकडं जीव दिलास, मी इकडं दुसरं लगीन केलं समज. काय केलं समज? दुसरं लगीन. मग जीव दिला घरच्या बायको. नाही नाही नाही, जीव कशाला देत्या? आली माग घरी परत. अरे मग अडचण काय? अडचण ही आहे सरपंच, या नाऱ्याला त्याच्या बायकोनं काढलंय घरातनं बाहेर आणि आता ती त्याला घरात घेणार. असं होय. नाऱ्याची बायको नाऱ्याला घरात घेणार. काय करायचं? सरपंच, आज कुठं दौरा आहे काय? लवकर घरी या, नाही तर घरात घेणार नाही मी संध्याकाळी. सरपंच कसला विचार करताय? घरात घेणार का नाही याचा? नाऱ्याची बायको नाऱ्याला घरात घेणार का नाही? मला सांगणार आहे, तुला घरात परत जायचंय का दुसरं लग्न करायचं? मला दोन्ही बी पाहिजे. काय पाहिजे? दोन्ही बी. मी काय म्हणतो सरपंच, ह्याला हाणूया का? ए नार्या, तू नुसता गुडघ्याला बाशिंगच बांधून बसलायस. घरात जायचं बघ की, दुसरं लगीन करून काय बायको पंचायतीत आणून ठेवतोस का? काय लगीन करायचं म्हटल्यावर एक पोरगी लागती, तेवढं तरी माहितीये का तुला? तोट्टा गेलाय पोरीसनी. नार्या, आमचं बी बघी कुठे ऍक्झिट होते. आणि जी घरात आहे ना तिला नीट सांभाळ, मग दुसरीचं बघ. संत्या म्हणतोय ते बरोबर. अरे आहे त्या बायकोला सांभाळ व्यवस्थित. आधी तुझी बायको तुला घरात तर घेऊ दे, मग पुढचं पुढं आपण निस्तरू. बोलतो तुझ्या बायकोशी.
बांधतोय होय हो? मी बांधलं बाबा. ती मरू दे. नारू कुठं आहे? हे काय सांडलाय? अल्ला का तू इथं बसलायस होय राव? अरे तिकडे तुझी बायको गेली नदीवर जीव द्यायला. हसताय ती आणि म्हणून म्हणतो हाणूया. अरे नाही देत जीव. आता मला वाटलं असेल जावा ढकला त्याला हिरीत. अरे नदीवर गेली नदीवर म्हणजे बरोबर आहे. ती तिकडे मरू दे. हा इथं लगीन करा मोकळा. ओ आप्पा बोला ना. हो सरपंच कशाला ह्यांच्या नादाला लागताय? काय पण झालं तरी आपल्यालाच परत निस्तार. सविता, ए सविता, साजरा दे पटकन. कुठे निघाला? नदीवर चाललोय. नदीवर? अर्जंट आहे ग. मग घरात आहे की संडास? संडासला नाही चाललो. काम आहे माझं दुसरं. चला या बघा हित आहे. हित लवकर या. माझ्या मागणं यावा. अरे या लवकर. हे बघा हित. अरे ये. अरे गेलीत काय ती? हो सरपंच काय बघताय? नाऱ्याची बाईक कुठपर्यंत वाद गेली ती बघतोय. आई घातली. नाऱ्या विधवा झाला. लका पुरुष कधी विधवा होतो हे रे? मग नाऱ्या रांडवा झालाय. काय कुठं गेली असेल ती? आता काय माहिती ती? अरे आमची रुपये इथं. रुपये अरे इथं काय करतेस? कॉलेजला गेली नाही सवय? अगं पल्लवी गेली की कॉलेजला? घरातलाय पसारा काढलाय. आई म्हणली नको जाऊ कॉलेजला. तिच्या तर आईला पुरगीला कॉलेजला जायचं सोडून दुरदयामध्ये पाठवलंय. बघतो तरी यायला थोबडतो. असू दे असू दे मामा असू दे. मामा असू दे. आता आपण कशाला आलोय? तुम्ही घरी जाऊन बघा की नंतर. चेअरमन काय बोलताय? आपण कशाला आलो इथं? हा आणि तुमचं काय चाललंय? नाही तर काय? तुम्हाला माहितीये का कोण आहे ती? कोण आहे? अण्णा डोळची पुरगी आहे ती. अण्णा डोळची. कोण? अण्णा डोळस कोण रे? आमचा मामा. मामा चेअरमन तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. आधी इथं कशाला आलोय ते बघा की. अण्णा पण तुम्ही इकडे का आलायत? पाड बंधारे खात्याची माणसं येणार आहे. समजा आलेले धरण पाडायचं नवीन बांधायचं. कुठेच माणसं? तुला काय करायचं? कुठायचं माणसं? आमचे ते कशाला आले त्या? आमच्या त्यांना काय कुकल तुम्ही? म्हणला काय काय म्हणलं रे तू? मी कुठं काय म्हणा? बायको काय जीव द्यायला गेली असं म्हणलं तर का? असं काय नाही म्हणला. असंच म्हणलं असणार आहे. नाही नाही नाही. ठीक आहे जीव गोळ्या कशी देते असते? अरे जरा गप बस की. ही तुझ्या बायकोचं नाव काय? काय सरपंच नाव घ्यायला असली कुठं तू काय बावल्यावर चढलाय? नाव सांग. माझं नाव घ्यायला पण लाज वाटते काय? काय नाव म्हणला? हेमा. हे बघ हेमा. हे काय माहिती का? तो आता परत तुला काही तारास बिरास देणार नाही. झालं गेलं समजा विसरून जा. हा तू त्याला घरात घे परत. घरात नव्हे घराच्या जवळ पण येऊन देणार नाही. कसं असतंय यमा? काय रे नवरा बायकोची भांडणं ही हुंबऱ्याचा आतमध्ये ठेवायची. हा नाहीतर मग चार चौघ त्याचा फायदा घेतात. तुम्ही नाही म्हणजे इतर लोक फायदा घेतात. म्हणून आपण आपल्या पुरतं ठेवायचं असतं. असं करू नको. तू त्याला घरात घे. तो आता काय त्रास द्यायचा नाही. तो तुला त्रास देणार नाही. काय बी तक्रार येणार नाही त्याची. सरपंच तुम्ही सांगताय म्हणूनच घरात घेतोय. परत जर विषय काढला तर आबासनीच बोलवून घेईल. आबा कोण आहे? तिच्या आईचा नवरा आहे. तू का बाबा कसं? तुला काय करायचं? इशाई कुठला तुम्ही बोलताय काय? हो सरपंच बघा काय ते. अरे गप बसा ना. काय तक्रार करू नको. ह्याच्याकडनं नाही आमच्याकडनं ह्यो सबूत देतोय आणि ह्याच्याकडनं आम्ही एक काम करा. तुम्ही दोघी जा बरं. आता जा बरं. चल ग रुपाली झालंय. चल जाऊया आपण. या या. हा सावकाश सावकाश. रुपा सावकाशी आहे. सावकाश आणि हा हा. ए रुपा ये सावकाश वर या. पाय घसरेल. रुपा दिसते तुला? पाठी वहिनी आहेत की? वहिनीला पण ये. मी हात देतो. या वहिनी या. याला पाहिजे बाबा. स्त्री दाक्षिण्यपेक्षा काय असतं का नाही? मग चला झालं संपलं. कोणी काय आत्महत्या वगैरे? हा गुरुजी वे.
हा बर पोचला होय तुम्ही पोचताय हा बर तुम्ही काळजी करू नका मी माझा कार्यकर्ता पाठवतो अहो तुम्ही तिथं पोचायच्या आत पाठवतो हा ठेवा हा चालतंय हे बघ ते गुरुजी येणार होतं जवळ आलेत येतील थोड्या वेळात त्यांना घे आणि डायरेक्ट शाळेत नेऊन सोड हा आता मग कधी हे बघ आज कर जाताना त्या रुपालीला घे गाडीवर व्यवस्थित नेन गावात सोड काय आता गाडी येणार आता जातो बायको दिल्या का नाही मागाशी जातीला घेऊन व्यवस्थित घरी चल झालं बाबा एकदाच या सगळ्या गडबडीत सदरा घालाच राहिला चला चला निघा चला ए रुपये थांब चल बस गाडीवर अरे पण अण्णा आहेत नाही तर तुझ्या अण्णाच्या समोर आपण सांगितलं रुपयाला घरला सोड म्हणून सच्ची मुच्ची चल बस असा चान्स कावा मिळतोय का म्हटलं मिळालाय भावकात मारूया चौका बस बसली का तर जाऊया बोंगाट सम्या तुला बॅलन्स मारायला सांगितलं होतं मारला का नाही अजून सम्या तुझ्या संग बोलतीये बॅलन्स मारायला सांगितलं होतं मारला का नाही अजून मारतो की कवा काय गावात गेल्यावर मारतो की क्या मेरा सामने मुझसे इतना भी प्यार नहीं करता गणवू नको मला गांडवायचं काय त्यात तुला म्हणलं ना गावात गेल्यावर मारतो म्हणून कसा संसार करणार रे आपण काय झालं तेव्हा अरे तुला साधा 200 रुपयाचा बॅलन्स मारायला सांगितला तर तू एवढी 10 करणं देतोय मला संसार कसं करणार आहे आपण मुझे तो अभी से ही घबराहट होने लगी है मेरे दिल की धड़कनें तेज होने लगी धडकणी ह्याच्या आईला तुझ्या नादात कुठे धडकणे ना मी काय काळजी करू नकोस गे ऐक पुढच्या महिन्यात माझं एक काम होणार आहे आपण जाऊया महाबळेश्वरला अयो अगं आताच लाडात नको ना येऊस लाडत नाही ते आणि ते तुझं काम आपणच सांगितलंय ना तुझ्या बघ आपण काय बोलायचं नाही सांगून ठेवतो हा आपलं दैवत आहे आणि आपण त्याचा सच्चा कार्य करताय ओ सच्चे कार्य करते येत आहेत मागून चला जाऊया त्यापासून नादाला लय फटकं पडायचं नाही तर ए मी काय म्हणतो रुपये बोला महाबळेश्वर फिक्स ना बॅलन्स टाकतो तेवढा आधी बॅलन्स या आईला कधी रोमॅन्टिक झालं की लगेच आलं बॅलन्स मध्ये शाने का शाने नाही रे शहाणे ते पुस्तकात असतात ते होय ते साने गुरुजी मी शहाणे गुरुजी आमच्या आपण पाठवली ते तुम्हीच होय हा हो बसा बसले का थांबा बसले हा बसलो का हो चला की चला हा येऊ का गुरुजी काही त्रास झाला नाही आता ना नाही अजिबात नाही अंगाचे तुम्हाला सांगतो आमच्या आपांचं कामच तसं एक नंबर आहे बघा आता ह्याच्यात आप्पांचा काय संबंध आला मला गाडी चांगली मिळाली त्यामुळे नाही त्रास झाला प्रवासात नाही तसं नाही हो नाही म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की आप्पा आमच्यासाठी दैवत आहे बघा दैवत आहे हा म्हणजे उठता बसता खाता पिता नाता तुता आमच्या तोंडात कायम आप्पांचंच नाव असतंय बघा बर थोडक्यात सांगायचं झालं ना की आमच्या श्वासात आप्पा आमच्या ध्यासात आप्पा आमच्या वटात आप्पा आमच्या पोटात आप्पा आमच्या छातीत आप्पा एवढंच काय आमच्या मांडीत आप्पा आमच्या लय जीव दिसतोय तुमचा आप्पांच्या म्हणजे सर्वांत आप्पा आणि आप्पाच आहे गुरुजी गाडीची नंबर प्लेट बघितली का माझ्या नाही मी कशाला नंबर प्लेट बघू बघाय पाहिजे होती राव का आता उतरलो की नाही की मग बघा बर का आता थांबू नको आपण बघू शाळेत गेल्यावर बघू चालतंय की त्याला काय होतंय तुम्हाला सांगतो आमच्या आप्पांचा फोटो लावलाय नंबर प्लेटवर आणि मग नंबर
अहो आपांचा फोटो आहे म्हणल्यावर नंबर कोण कशाला मला विचारतोय होय? आमचा आपाच एक नंबर आहे ती. अरे बापरे, मग आपण काय गाडी घेऊन दिली काय तुम्हाला? नाही अहो गाडी मीच घेतली मागच्या वर्षी, न्यू ब्रँड सेकंड हँड. मग आपणचा फोटो कसा लावलाय? आई वडिलांचा लावायचा फोटो. अहो असं आपा दैवत आहे तो आपले. दैवत आहेत मग? आणि आई वडील पण आहे, पण आई वडील काय घरलाच असतात ना हो. ते कुठे जाणार आहे ती? आपलं दैवत आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे काय पण करू शकतो आपण गावा बी आणि कधी बी. बर बर, आता आपण नक्की कुठं चाललोय? म्हणजे आपण इथनं खेड जाणार आहे कुठं माहिती का? शाळेला. बर बर, आपणची ऑर्डर तशी आहे काय? बर बर, चला. शालू, हे शालू, देतेस ना? काय म्हणलं? अगं देतेस का? ए अगं कपडे देतेस का विचारतोय. कापड कुणाची, रुबाब कोण करते? कापड कुणाची का असं, तुझं काम काय? इस्त्री करायचं, हीच कर. लई चुरचुर बोलस, इस्त्री फिरवी तोंडावर. जा मग ये जा. मागे यार टाइम नाही आमसनी. मग जा तुझ्या आप्पाला लावून दे. आप्पाला काय बोलायचं नाही, अवकातीत राहायचं. ए बाटगुळ्या, अवकात कुणाची काढतो? तुझीच. जा मग, आता देतच नाही. जा तुझ्या आप्पाला जाऊन सांग की शालू कपडे देत नाहीये. रामणा आजचा दिस नागडा. तुझा बाप आणून दे. जा मग माझ्या बापाकडून घे. फोन लाव आपला फोन लाव. तू लाव की. माझ्याकडे बॅलन्स नाही, तुला डावलंच असतं. ए कार्यकर्त्यांनो, पहिला आप्पाला सांग तुमच्या मोबाईलवर बॅलन्स टाकायला. खिशात नाही दमडी, मला म्हणा एमडी. माझ कोणावर करतो? हा, कोणाच्या बापाचं खात नाहीये, स्वतःच्या हिमतीवर खाते. तुमच्यासारखं हिंडत नाही त्या आप्पाच्या माग. बोंबल बिक्यानो, चला निघा आता. हे घे. परत गावशील का मात्र तावडीत? तवा दाखवतो. ए नरपड्या, असं लय जणांना बघितलं. तुझ्यात असं नवीन आला मोठा आप्पाचा कार्यकर्ता. गणेशराव, कार्यकर्ता कुणी म्हटलंय की असं शिवी दिल्यासारखं वाटत नाही? आपल्या वाटण्यानं काय होणार आहे? चल. असा मारला उतरले का? या गुरुजी, हे बघा ही आपली शाळा. वा वा वा, सुंदर आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. आणि ती स्टेज दिसतं का नाही? ती हल्लीच बांधले बरं का. 8 दिवस झाले. कुणी बांधलं असेल? कुणी बांधले म्हणजे काय, आमच्या आपांनी बांधलेलं आहे ती. आपांचं काम म्हणजे एकदम फास्ट ट्रॅकवर असतंय बघा. 8 दिवसात बांधून पूर्ण केला. आपण पण लय मेहनत केली. आता बघा, आपण एखादं काम सांगितलं आणि ते पूर्ण झालं नाही असं होऊच शकत नाही. आता नाही का, मग अशी मला सांगितलं की गुरुजींना घेऊन ये पटकन इथे, पोचला का नाही वेळेवर. मग आपणसाठी काय पण. आपणच्यावर भलताच प्रेम दिसतंय तुमचं. अफाट अफाट. आपा म्हणजे आमच्यासाठी दैवतच आहे, दैवत. तुम्हाला सांगतो, आमच्या श्वासात आप्पा आहे, आमच्या ध्यासात आप्पा आहे, आमच्या सर्वांगात आप्पा आहे. अहो एकदा तर एकानं मला विचारलं तुझं नाव काय, तेव्हा मी चुकून म्हणलो आप्पा. या शाळा दाखवतो तुम्हाला. हो हो, चला. तुम्हाला सांगतो आप्पा. एक मिनिट. काय झालं? बघा, 100 वर्ष आयुष्य आप्पांना, त्यांचं नाव घेतलं आणि पूर्ण झाला. बरं जरा पाय. आपा नमस्कार, बोला की. ठीक आहे, शाळेजवळच आहे. माहिती बरोबर का हो? चालते की. बर बर बर, येतोच. काय म्हणले आप्पा? आपा म्हणले मास्तरासनी सरपंचाच्या घरी लावून दे. चला. आपण शाळा चला की. या थांबा, मला बसून द्या. बसा बसा. बसले का? बसलो. चला. छान भजी खावी वाटायला लागली. चला की मग चाप्या. आपल्या पैशानं. आणि कोण देणार आहे मग? राम राम सरपंच, राम राम. अहो सगळं अगबंद गाव धुंडलं, पण तुमचा पत्त्या लागना होता सा कुठं? दवाखान्यात गेलो. दवाखान्यात? काय तब्येत बरी नाही? मग मी डॉक्टर आहे का दवाखान्यात जायला? अरे तब्येत बरी नाही, कालपासून बीपीचा त्रास व्हायला लागलाय. म्हणूनच सरपंचाच्या संगणी मी सारखा असतो. बीपी वाढला की कमी करायचा,
शुगर कमी झाली की वाढवायची एवढंच काम करतो मी आणि हे कमी जास्त नाही केलं तर माणूस डायरेक्ट मरतो. राम राम सत्यच होते. आज उन्हाचा तडाखा कसला आहे. अरे उन्हाचा तडाखा म्हणजे केवढं ऊन हाय बघ ना. मला तर चक्कर पण एक काम करूया सरपंच. काय चला जरा सावलीला हॉटेलमध्ये तरी बसूया 5 मिनिटं. माझ्या माझं पण जागा काम आहे. पकड मी घेऊन येतो यांना. चल 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 ये रघु बस. बसा बसा बस. आता कसं गार वाटतंय बाबा. बर काय म्हणतोय. त्याचं काय आहे. त्याचं काय आणि माझं काय हे बाजूला ठेव. तुझं काय ते सांग. तू काय खाणार. नाही माझा आज उपवास आहे. आमचा उपास नाही ना. पण सोन्या एक भाजी प्लेट आण. हा बोला. याचं काय झालं तुम्हाला जे मी गुपित सांगणार आहे ती गुपित बातमी फक्त कोणाला सांगू नका. तू आताच काय सांगितलेलं नाही. तू कोणाला सांगणार आम्ही. हे म्हणजे असं झालं कशात काय फटक्यात पाहिजे आणि घरची काही भरोशाची नाही. अरे बोल तू बोल तू बोल. काल माझी पोरगी लिहिली आणि ती मारती आवाज पोरग मारत्याचा पोरगा. अहो तू MIDC नाही वेळ जात सुरशा. हा सुरशा त्याचं काय. रंगी हात गावले तुम्हाला. रंगी हात म्हणजे काय याला बेड आहे काय. सेन्सिटिव्ह विषय. रंगी हात म्हणजे रेड हँड. रेड हँड तेच की माझ्या मळ्यातले उसात सापडली. उसात त्याला काही दुसरी जागा नव्हती बाई प्रेम कराया. उसात बरा गेला. अरे गोप्या काय बोलतोस तुला कळतं का नाही तरी. अरे ती माझी पोरगी आहे आणि तोंडाला येईल ती बरोबरतोस तू ती की. हळू. अरे बीपी वाढल तुझं. ए बीपी चेक कर त्याचं. हा सरपंच वाढले 200 नी 2 पॉइंट नाही. काय 2 पॉइंट. भयानक असतंय 2 पॉइंट. वाईट असतंय ते. थोडं जरी वाढलं ना अजून काही अंशानं तू जागेवर गचकला वाईट असते. बेकार असतं बेकार असतं. वाईट आहे. काय करू काय आता मी. सरपंच तुम्ही काय करू नका. मी काय करू तेवढं सांगा. माझ्या रात्री माझं एवढं डोसकं तापलंय काय विचार नका. डोळ्याला डोळा नाही झोप नाही रातभर मला. तुला बघितल्यावरच मला कळलं बाबा. तुला बघितल्यावर कळलं तुझं बीपी वाढलंय म्हणून. तुला झोप नाही काय नाही म्हणून. काय काळजी करू नको तू. मी करतो सगळं व्यवस्थित. सरपंच काय पण करा पण तुम्ही तेवढं हँडल करा. आता ते हँडल करायचं माझं जरा. सोन्या एक छान लगेच. शुगर आहे म्हणलं ना. अरे बाबा शुगर लो झाली. चहा घेतला ना की शुगर वाढती. आला बाबा चहा आला. ठेव. तोडगा सांगतो आता तुला. सांगा. लेवलला आली शुगर. सुरशाच तुझ्या पोरगीच आपण लगीनच लावून टाकू. कुठे टाकू. अरे इथंच गावात लावून टाकू ना. काही काळजी करू नको. म्हणजे काय होईल ते खाज बी जाईल आणि खुजली बी जाईल आणि तुझी पोरगी बी जाईल. पण पोराचं बापाचं काय. हा पोराच्या बापाचं काय. बापाचं. अरे त्याच्या बापाचा बाप 7 पित्र बोलवतो खाली मी. होतात की नाही तयार बघ. काय बी करा सरपंच पण तेवढं. काय बी नाही करणार. एकच करणार. त्याची कुंडली तयार. कुंडली. हा ती कशी. अरे बाबा मी नाही करत ती कुंडली. कसं असतंय आजकालची पोरं आई बापाला ऐकत नाही. काय रे बाप्या. नाही ती फक्त भटजीचं ऐकत्या. हा भटजीने सांगितलं ना तुमच्या पत्रिकेत ह्यो दोष आहे हे दोष आहे त्यो दोष आहे. ते काय म्हणतात ते सर्पयोग आहे. नारायण नागबळी करायला लागेल हे करायला लागेल. ते तिकडं पार जाऊन नाशिक त्र्यंबकेश्वर. हा नाशिक त्र्यंबकेश्वरला. हा तिकडं जाऊन ते करायला लागेल तर लगेच करतात. पण त्यासाठी खर्च आहे. काय खर्च आहे सरपंच. तुझा काय संबंध आहे. 1 2 3 4 1200 रुपये खर्च. 1200 रुपये. सरपंच काय तर करा. 1200 रुपये लय होते. लय होते. अरे 1200 एवढं काही कमीच आहे ते. हा असं काय करतोय. माणूस मेल्यावर ते शिंग फुकायला सुद्धा गुरव 1000 रुपये घेतो. उद्या तुला काय झालं तुला ऍडमिट करायला लागलं तर तिथं 12,000 रुपये जाते. त्याचं काय. हा आणि एवढी लाख मोलाची तुझी इज्जत ती. तुला मारायचं तर मर बाबा. नाही देतो सरपंच. देतो दे लवकर पैसे. माझ्याकडं सरपंच 1200 लय होते. लय होतात. मग एक काम कर 100 रुपये आहेत का. अरे मग सोपं झालं काम.
हे बघ काय करायचं, 100 रुपये घ्यायचे, पलीकडच्या हार्डवेअर मध्ये जा, तिथनं एक लांब लचक रस्सी घे, मजबूत घ्यायच्या, चांगली. वजन किती तुझं? हा लक्षात घे, मजबूत घ्यायची, ती घ्यायची, रानात जायचं, झाडाला टाकायचं आणि फास घेऊन मरून जायचं. मरून जायचं? मर. काय बोलताय सरपंच? त्याशिवाय तुला पर्यायच नाही. अरे 1200 रुपये म्हटलं 100 रुपये गेलं तुझं दुरी घ्यायला. 1100 तर वाचलं आणि तू का चाकला म्हणजे बीपी का चाकला 12,000 उरलं. आणि मला सांगा किंवा जर मेला तर ह्याची इब्रत राहिल्या का गेल्या बघायला कोण आहे? कोणीच नाही. 100 रुपये एवढी सगळी कामं होतात का नाही? झाली की एक काम कर, तू आता मरच. नाही सरपंच, मी 1200 रुपये देतो, पाया पडतो तुमच्या. आणि हे पैसे काही तू आम्हाला देत नाहीस, हे पैसे जाणार का बंडजीच्या खिशात? गुरुजी घेणार, आम्हाला काय? 2 3 4 5 6 1200 झालो. हा हाय ती की माझ्या बरोबरच आहे ती. या तुम्ही या, तिथं येतो आम्ही. कोण आहे रे? सम्या. ते आप्पाने सांगितलंय गुरुजी आल्या ती, त्यासनी भाड्याला रूम बघायला सांगितलं नाही माहिती. बघा तुमचं काम सुरू झालं नाही तर गुरुजी वाराणसीवरनं आले, पण इथं आले म्हणजे आता कुंडलीच काढायला बसणार मांडी ठोकून. काय बी करा पण सरपंच आता हाय काय करायचं नाही. उद्या गुरुजी म्हणले याच्यात किंवा प्रॉब्लेम आहे, राशीत किंवा प्रॉब्लेम आहे, 5,000 रुपये खर्च करायला लागेल, शांती करायला लागेल, माग पुढं बघायचं नाही. सरपंच साहेब, इब्रतीचा प्रश्न आहे, इज्जतीचा प्रश्न आहे, आणि 5,000 बघणारा माणूस दिसतोय तुम्हाला. नाही देणार अरे तुला सांगायचंच राहील, भजी घेऊन जा, वहिनीला नेऊन दे घरी, तिकडे रूमचं बघतो. ए बाबा बिल घे याच्याकडनं, मागचे पण घे, तेवढं घेऊन जा. सरपंच तेवढं जे होत झालं म्हणून समज, हे बिल देतोस ना तू, मागचं पण. चल रे बाबा चल. कागद घे नाहीत ना. अरे सोन्या, किती पैसे झाले? 420. 420 मागल्या सकट. अरे या नाऱ्याच्या नादात सकाळपासून देवळात बी यायला झालं नाही. कशाला बघा. जय शंभो नारायण, जय शंभो नारायण. ऐका चेअरमन, बरं तेवढं उचला. नाही तर कशाला वगैरे लोटा. कुणी सांगितलं तुला लोटाकन घालायला आणि आरडायला? हर महादेव, जय शंभो नारायण. नारे बायकोनं घेतलं का घरात? हो घेतलं की. पण चेअरमन, बाळूभाऊ एवढा का पिसाळ आहे हो? बाळूभाऊ त्यानं काय बायको संग भांडण केलं काय? बायको संग नाही हो. कोणा संग? बायको संग नाही. मग मला तर वाटते काहीतरी लफड असणार. काय असणार? लफड. आता काय नियम नाही हो. काय नाही नियम नाही. ए नार्या, नीट सांग, उचलून जातील बघ. तुला हे उचलणार आहे का? ढकलून दिली मग. बस ढकलणार. राहून दे. अहो चेअरमन, नुसता मी घरातून बाहेर पडलो, 4-2 पावलं चाललो असेल. किती? 4-2 पावलं. आणि मी बघितलं बाळूभाऊ आणि बाळूभाऊचं पोरग आज्या. बाळूभाऊनं ज्या पोरानं आज्याला धरलं, घराच्या बाहेर उभटलं आणि 2-4 खाण्याखाली हांड्या आणि 2-4 शिव्या हसडल्या आणि घराच्या बाहेर काढलं. ते पोरग रस्त्यात रडत उभं होत. अरे मग काय, मला वाटतं पोरगी काय तर लपड असणार. अरे तुझं काय डोसकं बिस्की फिरलंय काय? काय माहित नाही काय नाही. तू सरलंस वे काही लपड असणार. अहो दुसरं काय असणार आहे? अहो आत्ताची पोरं त्या पोरींच्या पायात फेल गेलेत. असंच काहीतरी आल्यासारखं कांड करतात. काय करतात? बाहेर चल, तुला सांगतो काय करतात ते. तुझं प्रकरण आता मिटवलंय, लक्षात आहे ना? आजा कुठे गेला माहिती आहे का? अहो तो नदीवर गेला असेल माझ्या बायको आणि जीव द्यायला. तू इकडे आलायस वे? नार्या, वाईच माझी तब्येत असते ना, वाईच तुला खरोखर उचलून नाही पाटला असता. चेअरमन बरं झालं विचारलं सर, कळालं तरी आपल्याला. अहो चेअरमन येईल परत त्यो. अरे परद्याला तुझी काही ती बायको आहे वे? परद्याला आता कुठे नदीवर जाऊन आलो, आता परत नदीवर. हे पोरं चला जाऊया. ते पोरग काय ते उलट सुलट करून घेईल, आपल्याला बघायला पाहिजे. हे चला चल आपण जाऊया. चला चला चला.
सरपंच कोण? सरपंच कोण? अहो सरपंच म्हणजे आमच्या गावातलं एक वेगळंच रसायन आहे बघा. अख्ख्या गावातल्या भानगडी त्यांच्याकडेच असतात. म्हणजे जगातल्या सगळ्या रोगांवर एकच उपाय असं म्हटलं तरी चालेल. अहो सरपंचच्या पुढं 1000 वकील सुद्धा पिके पडतील. असं आहे ते आमचं सरपंच. त्याचं काय आहे, गावातले सगळे लोक त्यांना सरपंच म्हणून हाक मारतात. म्हणजे गावचा सरपंच आहेत तर? नाही अहो सरपंच नाही ते, त्यांना फक्त सरपंच म्हणून हाक मारतात. का बरं? काय म्हणजे काय, त्याची काय ना एक लय मोठी स्टोरी आहे. मग मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो. झालं असं की त्यांना रोज रात्री एकच स्वप्न पडतंय, ते म्हणजे ते सरपंच झाले म्हणून. आपण रोज सकाळी बोंबलं दुखतायत, सरपंच झालो सरपंच झालो सरपंच झालो. पण आज सगळ्यात त्यांचं ते स्वप्न काय पूर्ण झालं नाही बघा. का बरं? काय म्हणजे काय, कोणी मतदानच केलं नाही त्यांना म्हणून सरपंच झाले नाही ते. म्हणून काय आलंय, सरकार दरबारी नाही म्हणून गाववाल्यांनी त्यांना सरपंच बोलायला सुरुवात केली. जो तो त्यांना सरपंच सरपंच असं म्हणते ती. आणि त्यासनी बी आता एवढी सवय झाली आहे की नाही, तर एक वेळ त्यांना कोणी पोपटराव म्हणून हाक मारली तो देणार नाही. पण सरपंचातला स जरी उच्चारला तरी गडी सरनावरून उठून उभा राहील. असं आहे ते आमचे सरपंच. पण हो ते आप्पा कुठं गेले मग? आप्पा म्हणजे पुढारी माणूस, एका ठिकाणी असते होय. त्यांच्या तर पायाला बिंगरीत लागलेली असते. सकाळी इकडं दुपारी तिकडं आणि मग रात्री अज्ञातवासात. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण कसे सामान्य कार्यकर्ता पडलो की नाही, ही मोठी माणसं आहे तो ती. जाऊ दे, आपण पटकन फास्ट मध्ये जाऊया, नाही तर सरपंच भेटणार नाही. बरोबर, चला जायचं का? चला चला. हे बघा, हे ना सगळं हे आपलं आणि मग इथनं पुढे गेलो ना तर मग शाळा येतो. आज्या काय करतोस? जीव मग काय करू? अरे एवढ्यासाठी तो मारा का? तुझी दिला असता तर तुझ्या आहे ना, मी कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं ना. हे अडाणी बापा शिक्षणातलं काय बी कळत नाही. तू का तुला एवढं कष्ट करून शिकवते का मी? तुला काय झालं असतं म्हणजे तुझ्या आहे ना, मी कोणाच्या तोंडाकडे बघितलं असतं ना. मला मी वाटतंय की माझं पोरग लय शिकावं, लय मोठं व्हावं. अरे एवढ्यासाठीच कष्ट करतोय मी. तुला बघितलं रागावलोय. अरे बापाने तुला मारलं, बोलला म्हणून एवढा राग येतो तुला. बापाला बोलायचा अधिकार नाही का, मारायचा अधिकार नाही का? आणि या तोंडाने बोललो असेल, या हाताने मारला असं तर मार मला, मार तू. मग काय करू सांगा ना, काय करू? ज्या शिक्षणासाठी रात्रीचा दिवस केला तिथं जर का बाबा कुठला अशी पोचपावती मिळणार असेल तर जीव देऊ, नाही तर काय करू सांगा की? कधी कुठल्या पोरात गेलो नाही, घरातली चूल पेटावी म्हणून बाबावर रानात काबड कष्ट केले, रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. अहो ज्या वयात पोरं खेळण्यासाठी रडतात ना, त्या वयात फक्त बापा कुठं अंकल्पीची अपेक्षा केली, अंकल्पीची. तुमचं मारणे लागले नाही हो, नाही लागले. जे शब्द होते ना, शब्द इथं लागत होते, इथं माझ्या जीव देऊ नाही तर काय करू सांगा ना. अरे लेकरा तुझ्यासाठीच करतोय रे सगळं. नको असा विचार करू, नको असा विचार करू, नको असा विचार करू. गाण्या ती संते का वर याच काय माहिती, पाठवून त्या संत्याला पाठवली मी. आणि मोबाईल कोण घरात विसरतोय का? अरे इसरला, त्याला काय करायचं, तेवढे आद. आणि इकडे हे घ्या, मगाचपासून आरडतंय ते. शालू? कोण शालू? कोण शालू? आम्हाला विचारा आता. इस्त्रीचं कपडे घालायचं कळतात ना? ही होय. हा तीच शाली. आप्पा तिला राव समजून सांगा की 4 चौघात पर इज्जत काढते ती. कोणाची? तुमची होय? या आम्हाला कुठली आले इज्जत ना, तुमची काढते, तुमची. माझी काढत्या सांगतो सेवा मी. हो बघा, नाहीतर मोबाईल विसरला तसं विसरशीला. तुम्ही कशाला नादाला लागता? या आम्ही कशाला तिच्या नादाला लागतोय? तुमचं नाव काढलं का नाही तरी हसकन अंगावर ती मारके म्हशीवानी. अरे मग घ्याची शिंगावर. आम्हाला ती चेपल का? चेपल का?
बुधवारच्या बाजारात काय करा, शिंग गुळून घ्या म्हणजे झेपून. या माणसाला सांगून कधीच पटलं ना आयुष्यात. नाही झेपली ना हाय ताप्पा. कशाला? अहो निस्तरायला. निस्तरायला लय छान आहे. चला साहेब वाट बघत असतील. मोबाईल ना इसरायचा घरी. चला मोबाईल घेऊन यायचं ना घरात. नाही चालू हा सरपंच आलत का ग? सरपंच ते कशाला येतील इथे? मला सांगितलं येतो म्हणून. थांबा की येतील ते. चालू तुला काही गरम होत नाही माहिती का? सारखी स्त्री पुढे असतेस म्हणून विचारलं. बायकोला कवा विचारलंय का तिला कधी गरम होतंय का ते? तिला काय विचारू? का ती चुली मोर नसती का? तिची कधी चौकशी केली का? काय म्हाताऱ्याला खोळ लागलाय काय माहिती. पंच पण दिसना ते आल्यात का नाही काय कळना. पंच? अरे पंच काय पंच? गुरुजी आलं नाही ते येतील. मला पंच काय म्हणतोय? सर पदवी काढून घेतोय माझी. अरे सर पदवी मिळवायला किती मेहनत करायला लागते माहिती का नाही? ते शुद्ध आपलं पंच म्हणते. गुरुजी येणार नाही का? येतील की. तुझं काय आपलं ए वाट्या इकडे रे. काय 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 कसं विचारतय? लहान मोठं काय बघत नाही, प्रेमाने विचारावं. काय सरपंच? अरे प्रेमाने विचारावं म्हटलं तर परत आमच्या टिकलं झालं. काय काम आहे? काम ना मला सांग, तुमच्या शाळेत शाने गुरुजी आहेत का? तुम्हाला कोणी सांगितलं शाने गुरुजी आमच्या शाळेत आहेत? मग अहो समधी खुळे आहेत, याक बी शान नाही. जा लय शान आहेस तू. मी बी शानच आहे. त्याला कसं माहिती असेल? गुरुजी अजून गावातच झालं नाही तर शाळेत कधी येणार? हे शाळेत जातं का नाही बियाणं काय माहिती. मग कशी करायची? कसं करायचं म्हणजे? आम्ही काय खोले का काय? खोली तुझी भाड्याने द्यायची. आम्ही उगा आपलं हिंडत बसलोय का? द्यायची तर दे, नाही तर मोठ खोल्या पडल्यात अजून भाड्याने. अहो थांबा थांबा थांबा. गप राहायचा एका जागेवर खिळा ठोकल्या आणि गप राहायचो. तोंडात एक सबूत बी काढायचं नाही. पण गुरुजी शिकलेला माणूस आहे. हा तुला या वरातलं काही कळत नाही म्हणून तुला सांगतो. गप राहायचं. तू आपला माणूस आहे, आपल्या गावचा आहे, माझ्या घरच्या सारखा आहे. गुरुजी बरका माणूस आहे. कधी ज्या फांदीव तर कधी त्या फांदीव, कधी गुरुकन उडून जाईल सांगता यायचं नाही. जबाबदारी कोणाची? जबाबदारी कोणाची? कोणाची? अरे माझी जबाबदारी. तुझ्या 1 रुपयाची माझ्या 1 रुपयाची जबाबदारी माझी. राम सरपंच. गुरुजी हे पोपटराव जांगुर्डे पाटील, हा उर्फ सरपंच. तुम्हाला म्हणलं मगाशी म्हणलं होतं ना, तेच हे. आणि सरपंच ए शाने गुरुजी. शाने नाही रे, शहाणे. हा नमस्कार शाने गुरुजी. ते आपल्या गावात शाळी आहे ना, शाळा त्याच्यावरती बदली होऊन आले. होय का? चांगलंय चांगलंय. तुम्हाला जी खोली पाहिजे होती का नाही त्याची मालक ही. हा हा हे सदा फुले, मारुतराव सदा फुले. कसं फुललंय बघा. तुमची खोली आहे काय? मी काय वेगळं सांगितलं? त्यांचीच खोली आहे. कुठं आहे ते खोली? इकडे गेल्या की लगेच खोली येते. हा मस्त मस्त एकदम. आत नाही संडास बाथरूम पण आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही बाहेर राहू शकता वावरात. बाहेर पण मस्त हवेशीर. बघायचं हवी देखील नाही सर. अहो चावी अजून भाड्यात काय सांगितलं नाही. आणि हे काय बोलत का नाहीत? पण ते कशी बोलतील? ओके ते ओके आहेत ते. आहे ती आहे का नाही? जेव्हा काय हे पण येऊ म्हणतात. तुम्ही काही काळजी करू नका. मला एक सांगा, तुम्हाला एवढेच चालतील की त्याला काय होतंय? काय हो बर मारत्या तुला एवढं चालतंय ना? चालतंय ना त्याला? तुला काय प्रॉब्लेम आहे? हा हे बघा हो म्हणले बर. हा खोली दाखवतो ना. खोली चल पण मास्तरांना एवढं चालते, आबांना एवढं चालते. याच्या पद आहे ना तर मला द्या की. लय शान आहेस रे. जा
या शाण्याला जागा दाखव, नंतर तुला तुझी जागा दाखवतो. आई सरपंच, ऐ जागा इकडे दाखवायची आहे. आज जीभ लई चुरू 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 करायला लागली ग तुझी. जीभ गोड असून चालते का? वाईच कडू बी असायला पाहिजे. अहो तुमच्यासारखं बोक या गावात काही कमी आहेत का? आम्ही बोक? अगं म्हणजे तू मांजर झालीस की? तसं म्हणणं हवं तर या येशीला आमचं काम करशील ना? लईच घाई झाली ग तुला. एकटं बाई माणूस काय करणार? तेवढं घर मिळालं असतं, तेवढं काळजी मिटली असती. तुला कोणी सांगितलं तू एकटी आहेस म्हणून? आम्ही हाय की. तुला सांगितलंय नव तुला घरकुल मंजूर करून देतो म्हणून. आमचा शब्द म्हणजे शब्द म्हणजे शब्द असतो. 2 वर्ष झालंय तुम्ही हेच सांगताय. अगं ती काय आमच्या हातात आहे का? या 2 वर्षात कुणाला घरकुल मिळालंय का? आणि यादीला पहिलं नाव आहे तुझं. मी काय म्हणते, घर झालं की इस्त्रीचं दुकान बंद करायचं म्हणते. ते आणि कशाला? ते अंगणवाडी शिक्षिका म्हणून कुठं जमतंय काय बघा ना. अगं इस्त्रीचा धंदा काय वाईट आहे? तवा हातचं सोडून पळतेच्या पाठीमागं लागायला लागलेस. धंदा कोणताच वाईट नसतो. इथली माणसं नाहीये तो चांगली. एकटी बाई दिसली की लागले फायदे घ्यायला. आणि मी असं किती जणांना तोंड द्यायचं? त्याच्यापेक्षा अंगणवाडी शिक्षिका म्हणून बरं. पगार कमी पण मार्ग एकच. अगं पण मग आमच्या कपडेसनी इस्त्री कोण करायचं? बघा की दुसरी मग. हे बघ, जोपर्यंत ह्या आप्पाचा हात तुझ्या डोसक्यावर आहे तोपर्यंत तुला कोण त्रास द्यायला येणार नाही. तुमचा हात माझ्या डोक्यावर आहे हे कोणाला माहिती आहे का? सकाळी बेधडक शिव्या घालणारी शालू रात्री अप्पाच्या मिठीत असते. सांगू का तुमचा हात माझ्या डोक्यावर येते? अगं ये बाई, माझी आबरू गावात घालवू नकोस. अगदी बरोबर बोललात. तुमची ती अब्रू आणि आमचं काय? शालू, अगं शालू, नडलं काय पण घडलं मोडला परपंच. अडलं नडलं काय पण घडलं मोडला परपंच. राम राम सरपंच, अहो राम राम सरपंच. 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 राम राम सरपंच, राम राम सरपंच.